राज्यातील सगळ्या बांधकाम कामगारांसाठी सगळ्यात मोठी महत्त्वाची बातमी आज आपल्या समोर आलेली आहे, ज्यामध्ये हा जी-आर देखील जाहीर झालेला आहे. तुम्ही या ठिकाणी जी-आरची तारीख देखील पाहू शकता, की महाराष्ट्र सरकारने बांधकाम कामगार शिष्यवृत्ती योजनेबद्दल अपात्र लाभार्थी व अपवाद संदर्भात या ठिकाणी माहिती दिलेली आहे. जर तुमचा फॉर्म खूप दिवसांपासून पेंडिंग असेल किंवा तुम्हाला बांधकाम कामगार योजनेअंतर्गत स्कॉलरशिपचे म्हणा किंवा दुसरा कुठलाही क्लेमचे पैसे मिळाले नसतील, तर हा व्हिडिओ खूप महत्त्वाचा आहे. कारण यामध्ये बांधकाम कामगार मंडळाने एक शासन निर्णय जाहीर केला आहे, ज्यामध्ये बांधकाम कामगारांसाठी शिष्यवृत्ती योजना असेल किंवा दुसरी काही योजना असेल, ज्यामध्ये कामगारांना त्यांच्या स्वतःच्या बँक खात्यामध्ये पैसे जमा होत असतात. अशा प्रकारचा अर्ज भरलेला असेल तर त्यांच्यासाठी ही नवीन अपडेट आलेली आहे. 2 सप्टेंबर 2025 रोजी हा जी-आर जाहीर झालेला आहे. म्हणजेच ताजी बातमी आहे आणि यामध्ये तुम्हाला काहीही करण्याची गरज नाही आहे. पण ज्या बांधकाम कामगारांचा अर्ज पेंडिंगमध्ये आहे किंवा त्यांना अजूनही पैसे मिळालेले नाही, त्यांनी हा व्हिडिओ शेवटपर्यंत व्यवस्थितरित्या पाहणं गरजेचं आहे. आणि जर ते कामगार या चुकीमध्ये आढळले, तर त्यांना काय करावं लागणार आहे, ज्यावेळेस त्यांचा फॉर्म हा ॲक्सेप्ट होणार आहे आणि बँक खात्यामध्ये पैसे येणार आहेत. याचं संपूर्ण माहिती व्हिडिओच्या शेवटी दिली जाणार आहे. कारण ही जी संपूर्ण माहिती आहे की फॉर्म कसा ॲक्सेप्ट होईल, याची ही माहिती आपण स्वतः जिल्हा सुधार केंद्राला जाऊन घेतलेली आहे. आता बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळामार्फत राबविण्यात येणाऱ्या शिष्यवृत्ती योजनेबाबत शासन स्तरावर पुनरावलोकन करण्यात आले असून काही बाबी स्पष्ट करण्यात येत आहेत. म्हणजेच तुमची जी काही बांधकाम कामगार योजना आहे आणि कामगारांना स्कॉलरशिपचा लाभ दिला जात आहे, अशा शिष्यवृत्ती योजनेबद्दल आता सरकारने एक शासन स्तरावरती एक नवीन नियम आणला आहे व त्यामधील काही घटनांसाठी या ठिकाणी बदल करण्यात आलेले आहेत. आता हा जो संपूर्ण आपण बॉडीच म्हणू शकतो याला, ही जी तुम्ही बॉडी पाहताय ही आपल्या जी-आर ची बॉडी आहे. म्हणजेच जी-आर मध्ये काय सांगण्याचा प्रयत्न होतोय, बांधकाम कामगाराला काय करण्याची गरज आहे, ही संपूर्ण माहिती या जी-आर मध्ये आहे. आता योजनेचा लाभ हा पात्र विद्यार्थ्यांना मिळावा आणि गैरफायदा होऊ नये यासाठी पुढील अटी व निर्बंध निश्चित करण्यात आले आहेत. म्हणजेच जुलै 2025 पासून 2025-26 नवीन वर्षासाठी तुमचे स्कॉलरशिपचे फॉर्म भरण्याची प्रोसेस सुरू झालेली आहे. जर बांधकाम कामगारांनी अजूनही नवीन स्कॉलरशिपचे फॉर्म भरले नसतील, तर लवकरात लवकर जिल्हा सुधार केंद्र किंवा तालुका सुधार केंद्र अथवा सायबर किंवा सेतू या ठिकाणी जाऊन ते त्यांचा या ठिकाणी स्कॉलरशिपचा फॉर्म भरू शकतील. आता जुलैमध्ये तर नवीन फॉर्म भरण्याची प्रोसेस चालू झालेली आहे. पण फॉर्म भरल्यानंतर या ठिकाणी पात्र विद्यार्थ्यांना काही वेळेस लाभ मिळत नाही किंवा योजनेतून येत असणाऱ्या पैशांचा गैरफायदा होतो किंवा काहींपर्यंत पोहोचतच नाही. यासाठी काही पुढील अटी व निर्बंध म्हणजेच काही या ठिकाणी नियम लागू करण्यात आलेले आहेत. म्हणजेच आता गैरफायदा या शब्दाचा अर्थ प्रत्येक जणाला कळत असेल, कळत नसेल तर कळून घेण्याची गरज आहे, कारण खूप महत्वाचं आहे. या योजनेचा लाभ खालीलप्रमाणे व्यक्तींना मिळणार आहे. म्हणजेच आता 2025 मध्ये खालीलप्रमाणे बांधकाम कामगारांनाच या योजनेचा लाभ दिला जाणार आहे आणि जे लोक या नियमामध्ये बसणार नाहीत, त्यांचा फॉर्म हा पेंडिंगच ठेवला जाईल किंवा पेंडिंग मध्ये राहून राहून काही दिवसानंतर त्या फॉर्मला इनॅक्सेप्ट किंवा रद्द करण्यात येणार आहे. त्यामुळे ज्यांचा कोणाचा फॉर्म पेंडिंग मध्ये असेल, त्यांनी हा व्हिडिओ किंवा हे जे नियम आहेत हे संपूर्ण व्यवस्थितरित्या, फक्त आणि फक्त 6च नियम आहेत, हे संपूर्ण 6 नियम व्यवस्थितरित्या जाणून घ्या. यामध्ये पहिला आहे, ज्या विद्यार्थ्यांनी शासन मान्य शैक्षणिक संस्थेचा प्रवेश घेतलेला नाही किंवा खोटे प्रमाणपत्र सादर केलेले आहेत. आता या ठिकाणी शासन मान्य शैक्षणिक संस्था म्हणजेच काय, ज्याला सरकारने, आता काहींना प्रश्न पडलेला असेल, आम्ही प्रायव्हेट कॉलेजला आहोत, आम्ही गव्हर्नमेंट कॉलेजला आहोत, तर आम्हाला मिळेल का? तुम्ही प्रायव्हेटला असो किंवा गव्हर्नमेंटला तुम्हाला लाभ मिळणार, पण तुमचं जे ऍडमिशन आहे हे कॅप थ्रू झालेलं पाहिजे. म्हणजेच गव्हर्नमेंट कोट्यामधून तुमचं ऍडमिशन झालेलं पाहिजे. कुठल्याही प्रकारे तुम्ही या ठिकाणी डोनेशन भरून मॅनेजमेंटने तुमचं ऍडमिशन नसावं. आता यामध्ये दुसरा मुद्दा आहे, ज्या बांधकाम कामगारांची नोंदणी बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळात वैध नाही, म्हणजेच त्यांचं रिन्युअल संपलेलं आहे अथवा त्यांचं सभासदत्व आता कालबाह्य झालेलं आहे. म्हणजेच बांधकाम कामगारांचं रिन्युअल संपलेलं आहे आणि रिन्युअल संपल्यानंतर फॉर्म भरला
तरी देखील त्यांना लाभ मिळणार नाही. जर त्यांनी फॉर्म भरला आणि त्यानंतर रिन्युअल संपलं तर काहीच अडचण नाही. पण अगोदर रिन्युअल संपलंय आणि त्यानंतर फॉर्म भरला तर नक्कीच तुम्हाला अडचण पाहायला मिळणार आहे. तिसरा आहे शासनाच्या इतर शैक्षणिक शिष्यवृत्ती योजनांमधून आधीच संपूर्ण लाभ घेतलेला विद्यार्थी. आता या ठिकाणी हे नवीन अपडेट आलेलं आहे. जर विद्यार्थ्याला त्याच्या स्कूल, कॉलेज, युनिव्हर्सिटीमधून त्याची सेपरेट काही स्कॉलरशिप येत असेल, तर त्याला ही स्कॉलरशिप मिळत नाही, असं खूप जण सांगतात. पण असं काहीच नाही. तुम्हाला तुमच्या स्कूल, कॉलेज, युनिव्हर्सिटीकडून तुमची स्कॉलरशिप येत असेल, तरी देखील तुम्हाला ही बांधकाम कामगार स्कॉलरशिप दिली जाते. आणि जर या संदर्भातील अजून माहिती लागत असेल, तर तुम्ही जिल्हा सुधार केंद्र यांच्याशी संपर्क साधू शकता. आता या ठिकाणी चौथा मुद्दा काय आहे? या आपण या ठिकाणी पाहणार आहोत. नियमित शिक्षणाऐवजी पत्रव्यवहार म्हणजेच करस्पॉन्डन्स पद्धतीने शिक्षण घेणारे विद्यार्थी. म्हणजेच जे विद्यार्थी बाहेरून शिक्षण घेतात अशा विद्यार्थ्यांना देखील आता योजनेचा लाभ दिला जाणार नाही. ज्या विद्यार्थ्यांचे ऍडमिशन हे रेग्युलर असणार आहे, कुठल्याही विद्यार्थ्याने फॉर्म नंबर 17 याने ऍडमिशन घेतलेलं असेल तर त्या विद्यार्थ्याला या ठिकाणी लाभ दिला जाणार नाही. पाचवं काय आहे की ज्या विद्यार्थ्याचे शैक्षणिक निकाल समाधानकारक नसून शाळा किंवा महाविद्यालयातून सतत गैरहजर राहण्याची नोंद आहे. म्हणजेच जो विद्यार्थी असेल तो मागील वर्गामध्ये नापास झाला असेल तर त्याला चालू वर्षाची स्कॉलरशिप ही मिळणार नाही. सहावं काय आहे? कामगारांच्या नावे असलेली माहिती चुकीची अथवा अपूर्ण असल्यास. म्हणजेच जो बांधकाम कामगार असेल त्याचं वय अथवा किंवा त्यांनी दिलेली जी काही वेगवेगळी माहिती असेल, आधार नंबर, पॅन नंबर, जर ह्या संपूर्ण माहित्या चुकीच्या असतील तरी देखील त्याला योजनेतून बाद करण्यात येणार आहे आणि योजनेचा या ठिकाणी लाभ दिला जाणार नाही. आता शासनाच्या या निर्णयामुळे अपात्र व्यक्तींना लाभ मिळणार नाही आणि प्रत्यक्ष पात्र व खऱ्या अर्थाने शैक्षणिक मदतीची गरज असलेल्या बांधकाम कामगारांच्या मुलांना फायदा मिळणार आहे. म्हणजेच जे खोटे नाटे कागदपत्र सादर करून योजनेचा लाभ घेतात, भलेही ते स्वतः बांधकाम कामगार नसावेत, जर त्यांच्याकडे खरे कागदपत्र असतील तर त्यांच्या मुलांचं या ठिकाणी उज्ज्वल भविष्य होत आहे, याचा आपल्याला काहीच अडचण नाही. पण जे खोटी नाटी कागदपत्र देतात आणि कामगारही नाहीत अशांवरती नक्कीच कारवाई व्हायला पाहिजे. पण जे कामगार नाहीत पण त्यांच्याकडे कागदपत्रे खरी आहेत आणि या योजनेमुळे जर त्यांच्या मुलांचं या ठिकाणी शिक्षण पूर्ण होत असेल, त्यांच्या उज्ज्वल भविष्याची वाटचाल दिसत असेल, तर त्यांच्यासाठी काहीच अडचण नाही या योजनेचा लाभ घेण्यासाठी. आता या संदर्भात मंडळाने सर्व जिल्हा व तालुका कार्यालयांना आवश्यक ती खबरदारी घेण्याचे निर्देश किंवा आदेश दिलेले आहेत. म्हणजेच हा नियम आता सप्टेंबर 2025 पासून लागू झालेला आहे आणि या नियमाचं पालन आता प्रत्येक तालुका सुधार केंद्र आणि जिल्हा सुधार केंद्र करणार आहे. आता या बांधकाम कामगार योजनेचा हेतू हा केवळ कामगारांच्या मुलांचे शिक्षण व अखंड सुरू राहणे यासाठीच आहे. त्यामुळे अपात्र लाभार्थ्यांकडून होणारी फसवणूक शासन सहन करणार नाही, असे श्रम व बांधकाम कामगार कल्याणकारी विभागाने स्पष्ट केलेलं आहे. आणि हे संपूर्ण आपल्याला श्रम व बांधकाम कामगार कल्याण विभाग, महाराष्ट्र शासन यांनी ही माहिती दिलेली आहे. आता या व्यतिरिक्त काही प्रश्न राहिले असतील तर ते तुम्ही कमेंट बॉक्समध्ये विचारू शकता. तुम्ही विचारलेल्या प्रत्येक कमेंटचं उत्तर आपल्या चॅनलवरती मिळणार आहे. पण त्यासाठी तुम्ही व्हिडिओला लाईक केलेलं पाहिजे आणि चॅनलला देखील सबस्क्राईब केलेलं पाहिजे. तेव्हाच तुम्ही विचारलेल्या प्रश्नाचं उत्तर हे तुम्हाला मिळणार आहे. तर आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच. भेटूया पुढील अजून एक महत्त्वाच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत रामकृष्ण हरी.